700 पेक्षा जास्ती नागरिक जखमी झालेले। एक प्रकारे तो आपल्या देशावरचा हल्ला होता। दाऊद इब्राहिम याला जागतिक पातळीवर दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि आपल्या भारताचाही तो एक क्रमांकाचा शत्रू आहे। दाऊद इब्राहिमचा राईट हँड सलीम कुत्ता याच्या माध्यमातून हे कृत्य 1993 मध्ये संपन्न झालं। 1993 मध्ये ही घटना झाल्याच्या नंतर टाडा न्यायालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारताच्या कायद्यांप्रमाणे त्याचं सुनावणी होऊन माननीय टाडा न्यायालयाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। आणि मग ज्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली, ज्याने देशद्रोही कृत्य केलेले आहे, अशा सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ उबाठा गटाचे महानगर प्रमुख त्याच्या सन्मानार्थ पार्टी देतात। मला वाटतं की ही एक अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि ज्या पद्धतीने त्या क्लिप्स व्हायरल झालेल्या आहेत, अरे दीवानो मुझे पहचानो मैं हूं डॉन, हे तर जखमेवरचं मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे। मला जर विचाराल तर हे एक प्रकारचं देशद्रोही कृत्य आहे आणि म्हणून याचं बिलकुल समर्थन होऊ शकत नाही। मला काही लोकांची कीव पण आली। कोण म्हटलं की तो सलीम कुत्ता कधीतरी त्याचं निधन झालेलं आहे आणि एक प्रकारे या गोष्टीची तपासाची दिशा दुसरीकडे वळेल किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल। हे सुद्धा एक देशद्रोहीच कृत्य आहे, कारण आपण आजही जर माहिती घेतली तर सलीम कुत्ता हा आरोपी माझ्या माहितीनुसार पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे आणि असं असताना याला एक वेगळं वळण देणं त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी मला वाटते। तो आरोपी पळून आला होता का पॅरोलवर होता? नाही, आता मूळ विषय आहे की त्या आरोपीच्या सोबत उबाठा गटाचं महानगर प्रमुख थिरकतो आहे, डान्स करतो आहे। आता तो कधी केला, तेव्हा तो आरोपी कसा काय आलेला, आता हा पोलीस प्रशासनाच्या तपासाचा विषय आहे। त्या तपासामध्ये या गोष्टी पुढे येतील। आपल्या नजरेत जर तो आतंकवादी किंवा त्या रिलेटेड असेल अशा लोकांना पॅरोल दिला कसा जातो, हा महत्त्वाचा नाही, माझ्या नजरेतनं बोलण्याच्या पेक्षा मी आपल्याला जी माहिती दिली की 1993 मध्ये बॉम्बस्फोट, त्याच्यात इतक्या लोकांचं दुःखद निधन, इतके जखमी, त्याच्यातला प्रमुख आरोपी, त्याला माननीय न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा, हे रेकॉर्डवर आहे ना। हे आत्ताची काल परवाची गोष्ट आहे का? आणि त्या जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी ही लहान गोष्ट नाही, हे देशद्रोही कृत्य आहे।